गायकवाड मामा, त्या नरकी आडाळीची फाईल घेऊन या हो. अरे सुधाकर, माझं अख्खं आयुष्य गेलं या गावात. या आधी पण मी नरकी आढळ उत्सव बघितलाय, पण यांच्या आगात आलं की ह्यांना ताब्यात ठेवायला लय जड जातं. त्यातनं ह्यांना आवरणं तर लयच अवघड. त्यातनं खून म्हणजे लांबच आहे. मामा, गुन्हेगार सरावलेला असला की तो कितीही मोठा बलाढ्य माणूस असला ना, त्याचा सहज खून करू शकतो. सगळेच खून काही शक्तीने नाहीत होत, काही खून युक्तीने होतात. हा त्यातला प्रकार आहे. त्यांना मारण्यामागचं कारण मुखवटे घालून ते गावात काहीतरी थैमान घालणार असतील एवढं नक्की. मुखवट्यासाठी मानकऱ्यांचा खून केला आणि दागिने आणि पैशासाठी गुरुजींच्या बायकोचा खून केला. बरोबर. पण दागिने आणि पैसे मारेकऱ्यांनी परत देवा जाऊन ठेवल्यात. पण मुखवट्यासाठी काय काय कळना झालंय. तेच कळणं झालंय ना, मुखवट्यांसाठी खून पडलं. सुधाकर, लागला का काय तपास? नाही. अरे साताऱ्यात सगळीकडे फिरलो, पण साकेत आणि आर्यताईच्या नावाने कुठल्याच हॉटेलमध्ये बुकिंग नाही. अरे कसं शक्य आहे? ते दोघं सोबत आहेत म्हटल्यावर कुठे ना कुठेतरी थांबलेच असतील ना. मला वाटतंय आपण साकेतच्या नातेवाईकांकडे शोध घेतला पाहिजे. हे जामकर साहेब त्यासाठीच गेल्यात मुंबईला. बघू त्यांच्या तरी हाताला काही लागतंय का. पवार गेलाय ना पुण्याला. हो, तोच गेलाय. बघू पुण्यात काही शोध लागतोय का. सुधाकर, चल लवकर, आपल्या पुण्याला निघावं लागेल. काय झालं? तुझं तूच डोळ्याने बघ. साहेबांना फोन लावतोय आपण लागना. चल लवकर. हो, हा रंग बघा ना, वेगळाच आहे ना. होय होय, वेगळा आहे. पण मी खरं सांगू का, ह्या रंगापेक्षा तुम्ही जास्त खोलून दिसताय. ही पण चांगली आहे. एक काम करा, ही पॅक करा. ही कशाला? तिन्ही पॅक करा. हो, 3 कशाला, एक बास झाली. 2 मला नाही असायच्यात. हो, काय बोलता लालजी, तिने आवडला तर तुम्हाला. राहू द्या दादा, तिन्ही पॅक करा. मी आहे बिल काउंटरवरती, टेन्शन घेऊ नका. माझ्या नवऱ्याचं लईच प्रेम तू चाललंय आज माझ्यावर. हेच तर हवं तुम्हाला. आता हे प्रेम कायम असंच असू द्या.